आध्यात्मिक मार्ग म्हणजे काय? आध्यात्मिक चिंतन नेमकं कशाला म्हणतात? ज्या चिंतनातून, ज्या साधनेतून आपल्याला व्यावहारिक मार्ग सापडतात. प्रश्न अनेक असतात दैनंदिन जीवनातही, रोजच्या रोज अनेक प्रश्न असतात. संसारामध्ये प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात, पण त्याचं काय होणार हे आपल्याला उत्तर नसतं. म्हणून आपण काय करतो? धावा करतो की अशा शक्तीचा धावा करतो, अशा शक्तीला विनवणी करतो की ज्याला ह्यातलं सगळं काही कळतं. आपली सामान्य बुद्धी असल्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही. हे असे छोटे छोटे जे प्रश्न असतात, कधी एका दिवसाचे असतात, कधी एका सप्ताहाचे असतात, कधी वर्षाचे असतात, कधी 6 महिन्याचे असतात, कधी कित्येक वर्षाचे असतात. जन्म असेल, शिक्षण असेल, विवाह असेल, संतती असेल, वास्तू असेल, वाहन सुख असेल, प्रवास सुख असेल, तीर्थक्षेत्र असेल, सामाजिक कार्य असेल, अनेक कार्य. जेव्हा या प्रश्नातून आपल्याला वेळोवेळी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तर त्या प्रयत्नासाठी एक शक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली. त्या शक्तीचं नाव आहे आध्यात्मिक शक्ती, की जी फसवत नाही. नजरबंदीचा हा खेळ सद्गुरु प्रेम. दिसत तर काही नाही, पण ते आहे. कोणतरी आपल्याला मदत करतं एवढं खरं. कारण ह्या गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या. इतर लोक आपल्याला चांगले म्हणावेत असं आपण काय केलं? फार मोठे सामान्य माणसाकडे एवढी शक्ती नाहीये. कर्मभाव केव्हा जागृत होतात? आशीर्वाद मिळाल्याशिवाय. भावनांचा जिथं सागर तयार होतो तेव्हा तिथं आशीर्वाद असतात, म्हणून तो सागर तयार होतो. म्हणून आध्यात्मिक चिंतनामध्ये, घरामध्ये जेव्हा चिंतन चालतं, एखाद्या बाबीवरती, एखाद्या गोष्टीवरती चिंतन चालतं, की आपल्या मनात चिंतन चालतं की हे जर काय करायचं, हे चिंतन करायला लावणे म्हणजेच तुमच्या पाठीमागे आध्यात्मिक शक्तीचा आशीर्वाद असतो. यालाच म्हणतो आपण विचारपूर्वक निर्णय घेणे. कधी कधी तो कर्मयोगाचा संकल्प असतो, अर्थसंकल्प असतो, आपल्या जीवनाशी निगडीत प्रश्न असतात. इस पार या उस पार, त्या प्रश्नामध्ये बाजू निश्चित असते, दिशा निश्चित असते. आणि ही दिशा निश्चित करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शक्ती मार्ग दाखवते. व्यावहारिक जीवन कसं जगायचं, बरोबर ना? तुम्ही आतापर्यंत अनुभव घेतलेले आहे. आणि हे जे चिंतन चालतं आणि ह्या चिंतनातून जो मार्ग मिळतो त्यालाच आध्यात्मिक मार्ग म्हणतात. मार्ग व्यावहारिक आहे, पण अध्यात्माची शक्ती सोबत असल्यामुळे आपल्याला आधार मिळाला. कारण त्या मार्गामध्ये सुख, शांती, प्रसिद्धी आणि पैसा सगळंच आहे. आणि प्रतिष्ठा, की जिथं आपल्याला डाग लागला. हे खरं आध्यात्मिक मार्ग नेमका कोणता? तर हा मार्ग आहे. आध्यात्मिक मार्ग म्हणजे पदयात्राच काढली पाहिजे असं बिलकुल नाही. हा प्रत्येकाच्या इच्छेनुसार आहे, प्रत्येकाच्या वेळेनुसार आहे. तर याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी म्हणजे घेत आहात. तुम्हाला व्यक्तीने विचारलं की आध्यात्मिक मार्ग म्हणजे काय रे, काय विशेष आहे? आध्यात्मिक मार्ग म्हणजे त्यासाठी साधना करावी लागते, ध्यान करावं लागतं, पुण्याचा संचय करावा लागतो. त्यावेळेला ते पुण्य कामाला येतं, आपल्याला मार्ग दाखवून लागतं. म्हणून तुम्हाला सांगितलं, नजरबंदीचा हा खेळ सद्गुरु. दिसत तर काहीच नाहीये, पण मार्ग मात्र ते सोबत आहे. वेळोवेळी, दिवस असले, रात्र असले, कोणत्याही वेळी एका क्षणात येथील मदत करून निघून जातील. याचं नाव आहे आध्यात्मिक मार्ग, आध्यात्मिक चिंतन.